तोंड बंद कर अंजली वहिनी, खूप झालं, आता मी इथे थांबणार नाही. नंदन मीरा चिडून म्हणाली. तर अंजली म्हणाली, हो तर अडवत कोण आहे तुम्हाला? नेहमी इथेच पडून राहता. जा ना, तुमचं घर सांभाळा. शेजारी लग्न झालं म्हणून याचा अर्थ असा नाही की तोंड उचलून इथेच यायचं. मीरा रागाने आपली आई श्रीमती हिला म्हणाली, पाहतेच नाही वहिनीची जीभ किती लांब झाली आहे. तू काही बोलत का नाहीस? अंजली लगेच म्हणाली, अरे ते काय बोलणार? आज कुणी माझ्या समोर बोलून तर दाखवा. हिच्याच डोक्यावर बसवलंय ना तुला. आज मीच डोक्यावरून उतरवते. असं म्हणत अंजली नंदनकडे गेली. मग जे पुढं झालं ते पाहून सगळ्यांनाचे डोळेच विस्फारले. अंजली, ओ अंजली, कुठे मेली आहेस? किती वेळापासून हाका मारतीये, कळत नाही? कुठे बसून असतेस? श्रीमती तेव्हा बाहेरून आल्या होत्या. अंजली बाथरूममध्ये कपडे धुत होती. तिने पटकन हात पुसले आणि आली. काय आई, काय म्हणत होतात? बाथरूममध्ये आवाज येत नव्हता. तेव्हा सासू श्रीमती टेबलवरच्या डब्याकडे पाहून म्हणाल्या, सून, तुझ्या नंद्याने टिफिन पाठवलंय, त्यात जेवण भरून पाठव. तिच्या घरी पाहुणे येत आहेत. अंजली म्हणाली, पाहुणे येत आहेत तर मी काय करायचं? त्यांनी स्वतःच बनवायला हवं ना जेवण. प्रत्येक वेळी ह्या टिफिन का पाठवते? आणि तिच्या सासूही मना करत नाहीत. रोज रोज माहेरून जेवण मागवून घेतात. काय मज्जा येते? श्रीमती रागाने म्हणाल्या, मोठं तोंड चाललंय तुझं. जेवण काही तुझ्या बापाच्या घरून येतं का, म्हणून इतकं तडतडतेस? हे ऐकून अंजली म्हणाली, माझ्या बापाच्या घरून नाही येत, पण तुमच्या मुलाच्याच खिशातून जाते. त्यावर तुम्हाला राग यायला हवा. मीरा लग्न झालेलं आहे. आता हिला काहीतरी शिकायला हवं. पण अजूनही ती माहेरी आणि वहिनीवरच अवलंबून आहे. हे ऐकून सासू रागाने उठल्या आणि म्हणाल्या, अंजलीचा हात घट्ट पकडला. बघ, मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझं डोकं मी स्वतः वापरू शकते. तुला तुझं डोकं लावायची गरज नाही. कान उघडे ठेवून ऐक. जेवण तूच बनवणार. अंजलीला खूप राग आला होता. सासू का समजत नाही हा तिचा प्रश्न होता. ती बाथरूममध्ये जाऊन कपडे पटकन धुवून रसोईत आली आणि जेवणाची तयारी करू लागली. जेवण बनवता बनवता ती पुटपुटत होती, इथे काय कमी त्रास दिला होता या नंदेने? आता सासरी गेल्यावरही हिला चैन नाही. इथे असताना छाताडावर बसत होती आणि आता तिथूनही ऑर्डर देणं बंद नाही. बिचारी अंजली. मनातल्या मनात मीरा हिला शिव्या देत होती. लग्नाला फक्त 2 महिने झाले होते आणि तिचं लग्न दुसऱ्याच गल्लीत झालं होतं. कधी ती स्वतःच घरी येत असे, नाहीतर सासू मंदिरात जाताना तिच्या हातून रिकामा टिफिन पाठवत असे. मंदिरातही मीराच्या जवळच्या घराजवळच होतं आणि तिथे आई मुलगी भेटत असत. अंजली विचार करत होती, लग्नाआधी कधी सांगितलं होतं का की मीराला घरकाम शिकवा? पण इथे माझं कोणी बोलणं ऐकलंच नाही आणि मला तर कामवालीच बनवले. आता तर त्याहून वाईट अवस्था आहे. कुठल्याही वेळी इथे उड्या मारत येते आणि टिफिन भरून घेऊन जाते. तिचे सासरचे लोक कसे आहेत माहीत नाही, कधी मना करतच नाहीत. लग्नानंतर मीरा काही दिवस माहेरीच आली होती. तेव्हा अंजली म्हणाली होती, अगं एवढ्या जवळ सासर असताना कुणी माहेरी येतं का? मीरा डोळे मोठे करून म्हणाली, तुझं माहेर दूर आहे ना म्हणून बोलतेस. आराम तर आपल्या आईच्या घरीच मिळतो. तुला काय कळतं सासरची किती कामं असतात? अंजली ही रागाने म्हणाली, जणू मी सासरी राहतच नाही. जितकं काम तुम्ही लोकांनी माझ्याकडून करून घेतलंय ना, तितकं तर कदाचित तुला कधी करावंही लागणार नाही. कारण तू इतकी तोंडखुळ आहेस. हे ऐकून त्या दिवशी मीरा खूपच तडफडली आणि जोरात रडत म्हणाली, माझं लग्न काय झालं? वहिनी माझी इज्जतच काढतीये. हे पाहून सासू अंजलीवर तुटून पडल्या. अंजली, तुला सांगावं लागेल का की ही तुझी नणंद आहे आणि तू हिच्याशी असं बोलू शकत नाहीस. माहेर दूर असो किंवा जवळ, माहेर म्हणजे माहेरच. आपल्या घरी किती लोक आहेत, त्यांचं काम करून तू थकतेस. आणि नीट ऐक, हिला इथे येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. असं म्हणता म्हणता श्रीमती यांनी अंजलीचे केस पकडून जोरात ओढले. अंजली भीतीने ओरडू लागली. कधी अंजलीला लाडू करावे लागत, तर कधी पोहे भरून मीराच्या सासरी पाठवावे लागत. एकदा मीरा रागाने माहेरी आली होती. तेव्हा अंजलीने सासूला समजावलं, आई, मीराला समजवा की छोट्या छोट्या गोष्टींवर राग करून इथे येऊ नये, नाहीतर हिचं घर मोडू शकतं. मीरा रडत रडत आईला म्हणाली, पाहतेस ना मम्मी, वहिनीला मला कशा बोलत आहेत. मी इतकी त्रासात आहे, पण यांना काहीच फरक पडत नाही. यांना तर माझं येणंच वाईट वाटतं. अंजलीने लगेच रागात म्हणाली, येणं नाही वाईट, पण भांडणं येणं वाईट आहे. अशा छोट्या छोट्या भांडणांना
तू तर स्वतःच सांभाळायला हवं, जसं मी इथे सांभाळते. अंजलीने तिरक्या नजरेने सासूकडे पाहिलं तर सासू म्हणाली, सून, खबरदार, माझ्या मुलीला काही सांगायची गरज नाही. तू काय सांभाळतेस मला माहीत आहे. नेहमी तोंड चालवत असतेस. कमीत कमी माझी मुलगी सासरी तोंड तरी चालवत नाही. मीराला येऊन अर्धा तास झाला होता आणि त्या वेळात तिने अंजलीकडून मॅगी बनवून खाल्ली होती. तेवढ्यात मीराचा नवरा राजेश आला. मीरा इथे पाहून त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या सासूला म्हणाल्या, मम्मी, तुमचं घर जवळ आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की छोट्या छोट्या गोष्टीवर भांडून इथे येईल. आणि चूकही हिचीच आहे. आज तुम्हाला माहिती आहे का हिने काय केलं? किचनमध्ये तेल सांडलं तर ते साफ न करता ही सोफ्यावर जाऊन बसली आणि मम्मी किचनमध्ये गेल्यावर घसरून पडल्यात. मम्मीला मी डॉक्टरकडे सोडून आलो. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. मीराचा हा स्वभाव राहिला तर घर मोडेल. हे ऐकून अंजलीला खूप राग आला आणि तिने तिरक्या नजरेने सासूकडे पाहिलं. श्रीमती डोकं खाली घालून बसल्या होत्या. अंजलीने राजेशकडे पाणी ठेवलं आणि म्हणाली, बसा. अंजलीनेच मीराला समजावलं, मीरा, राजेश बरोबर बोलत आहेत. असं तू करू नये होतं. आता तू त्यांच्यासोबत जा आणि तुझ्या सासूला सॉरी म्हण. मीरा लगेच अंजलीकडे गुरगुरत म्हणाली, मी किती वेळा सांगितले माझ्या तोंडाला लागू नको. मला समजवायला माझी आई पुरेशी आहे आणि ती काही बोलत नाही तर तूही तोंड बंद ठेव. तू माझी आई नाहीस, समजलीस का? मीराचं उत्तर ऐकून अंजली थपकून गेली. श्रीमंती हळू आवाजात म्हणाल्या, मीरा, तू जावयासोबत घरी जा. राजेश तिला कसं बसं समजावून घेऊन गेला. जेवण बनवता बनवता अंजलीला एक एक प्रसंग आठवत होता. तेवढ्यात तिचा नवरा विक्रमही घरी आला. अंजली म्हणाली, तुझ्या बहिणीचं हा काय रोज रोजचा तमाशा लावला आहे. इथे काही करत नाही, सासरीही नाही. आज पुन्हा रिकामे टिफिन आईकडे पाठवलं आणि खायला मागवलं. हे ऐकून विक्रम शांत राहिला. त्याला वाईटही वाटत होतं, पण अंजली समोर बोलायचं नव्हतं. अंजली पुन्हा रागात म्हणाली, विक्रम, तू काही बोलतोस का नाही? तुला कळत नाही का की रोज सासरी जेवण पाठवणं बरोबर नाही? विक्रम थोडा थांबून म्हणाला, अंजली, यावेळी पाठव, पुढच्या वेळेस नको पाठवू. हे ऐकून अंजली दात ओठ खाऊन बसली आणि मनात म्हणली, हे काय झालं? दुसरी घटना घडण्यासाठी काय थांबत आहे काय? मला वाटतं हाही आपल्या उद्धट बहिणीच्या तोंडाला लागू नये म्हणून असं काही बोलत नाही. अंजली परत जाऊन टिफिन भरू लागली. तेवढ्यात मीराचा फोन सासूकडे आला. ती विचारत होती, जेवण तयार झालं का? सासूने इशाराने विचारलं तर अंजली म्हणाली, आणखी 15 मिनिटे लागतील. हे ऐकताच मीरा रागाने ओरडली, मम्मी, असं कसं चालणार? राजेश घरी आला तर त्याला काय होईल? त्याला कळेल की मी जेवण इथून आणले. फोन स्पीकरवर होता. आज अंजलीलाही कळलं की मीरा राजेशपासून लपून माहेरी जेवण मागवत होती आणि ती त्यांच्या येण्यापूर्वीच ठेवून देत होती. अंजलीच्या मनात प्रश्न आला, मग तिची सासू काही का बोलत नाही? नेमकं चाललंय तरी काय तिथे? 2 दिवसांनी सकाळी मीरा रडत आली. ती म्हणाली, मम्मी, मी त्या घरात परत जाणार नाही. सहन करायला पण मर्यादा असते. श्रीमती म्हणाल्या, बाळा, इतकी का त्रासली आहेस? जावई आणि तुझी सासू इतके चांगले आहेत, मग तुला काय प्रॉब्लेम? हे ऐकून मीरा ओरडली, मम्मी, तुम्हालाही आता माझंच चुकीचं दिसतं. तुम्हालाही ते लोक चांगले दिसतात, पण आपली मुलगी चुकीची वाटते. लग्नानंतर मुली चूक का दिसते सगळ्यांना? तिथे उभी अंजली लगेच म्हणाली, हा प्रश्न मलाही विचारायचा होता, तर उत्तर तूच देशील. लग्नानंतर मुलीची चूक का दिसते? मीरा संतापाने म्हणाली, तू तोंड बंद ठेव. मी तुझी नणंद आहे. तुला माझ्यासारखे निकृष्ट सासर नाही मिळालं, जिथे कधी साबण नसतं तर कधी रोटी घालायला तूप नसतं. अंजली रागाने ओरडली, तू रोटी तर किती बनवतेस आणि तुझ्या घरचं तूप संपतं, आणि का त्या चांगल्या लोकांना घराला बदनाम करतेस? अंजलीचा आवाज ऐकून विक्रमही बाहेर आला. भाऊ दिसताच मीरा रडत त्याच्याजवळ धावत गेली आणि म्हणाली, भाऊ, पहा ना, वहिनी माझ्यावरच लागली आहे. हे घर माझं नाही का? विक्रम तिला प्रेमाने बसून म्हणाला, माझी गोड बहीण, सासरी काय झालं म्हणून भांडून आलीस?
तेव्हा मीरा म्हणाली, भाऊ मी भांडून आले नाही. माझ्या सासूने मला सांगितलं की आमच्या इथे राहायची गरज नाही. तुम्ही पण वहिनीसारखे माझ्या मागे लागलात. पण आता मी कोणाचंच ऐकणार नाही. मीरा पाय आपटत थेट आपल्या खोलीत गेली आणि खोली आतून बंद करून घेतली. विक्रम बाहेरून दरवाजा ठोकवत राहिला, पण मीराने दरवाजा उघडला नाही. अंजली हात बांधून उभी सगळा तमाशा पाहत होती. हे पाहून ती म्हणाली, विक्रम ती दरवाजा उघडणार नाहीये, कारण ती खूप हट्टी आहे. सासूबाई, या सगळ्याची जबाबदार तुम्हीच आहात. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, तिला समजवा, तिला घरकामाला लावा. तेव्हा तुम्ही माझ्याच विरोधात बोलू लागायचात आणि मीराचा पक्ष घ्यायचात. आता पहा कसं तिने स्वतःच्या संसाराचं नुकसान करून घेतलं आहे. हे ऐकून श्रीमती अंजलीवरच रागू लागल्या. आजी म्हणाल्या, खूप बोलू नकोस, नाहीतर तुला सुद्धा तुझ्या घरी पाठवेन. माझ्या मुलीला ची काही चूक नाही. मला सगळं माहीत आहे. नक्की तिच्या सासरच्यांनीच काहीतरी केलं असेल. माझी मुलगी जाणून बुजून आपलं घर कधीही बिघडवणार नाही. त्यांनीच तिला सांगितलं असेल जायला. ती काय करू शकली असती? अंजली विक्रमकडे रागाने पाहत आपल्या खोलीत गेली आणि सगळ्यात मीराला तिच्या अवस्थेवर सोडून दिलं. नंतर मीरा बाहेर आली आणि थेट स्वयंपाकघरात जाऊन ताटात जेवण काढून खायला बसली. अंजली हे सगळं पाहत होती आणि मनात म्हणत होती, ही मुलगी किती बेशरम आहे. अजूनपर्यंत हिने सासरी फोन सुद्धा केला नाही. अंजलीने विक्रमला विचारलं, तू राजेशशी बोलत का नाहीस? नक्की झालं तरी काय आहे? विक्रमही बोलण्याचा विचार करत होता. तिथे रात्री श्रीमती म्हणाल्या, सून, घरात मलाई कोफ्ता आणि मिक्स व्हेज कर. त्याने मीराचा मूड ठीक होईल. तिला हे खूप आवडतं. अंजलीने चिडून म्हटलं, आई, तुमची मुलगी आता लहान नाही, मोठी बाई झाली आहे आणि लग्न सुद्धा झालं आहे. तुम्हीच तिला सांगा माझ्यासोबत येऊन स्वयंपाक करायला. नाही जमलं तर हे सगळे पदार्थ बाहेरून मागवा. मी काहीही करणार नाही. माझ्या मूडची तर कोणाला फिकीरच नाही. हे ऐकून श्रीमती संतापल्या आणि म्हणाल्या, सून, खूप बोलतेस तू. तुझ्यासारखी सून घरात आली असती तर घराचं काय हाल झालं असतं. मला चांगलं माहीत आहे की माझी मुलगी तुझ्या डोळ्यात खुपते. पण कानात घालून ऐक, माझी मुलगी इथंच राहणार, कुठेही जाणार नाही. अंजली ही कठोरपणे म्हणाली, जाऊ नये तर नको जाऊ. तिचंच घर बिघडत आहे. मी तिचे हे शौक पूर्ण करणार नाही. लग्नापूर्वी मी सगळं केलं तिच्यासाठी, पण परिणाम, तुमची मुलगी बिघडली आहे. आता हे माझ्या हातात राहिलेले नाही. तुम्हीच बघा काय करायचं ते. हे बोलून अंजली थेट मीराच्या खोलीत गेली आणि टीव्हीचं कनेक्शन काढून टाकलं. हे पाहून मीरा ओरडू लागली. मग अंजली म्हणाली, शहाणपणावर ये मीरा, हे तुझं फक्त माहेर आहे. तुझं खरं घर आता तुझं सासर आहे. माझ्यावर हुकूम चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. अंजलीने तिच्याकडे डोळे वाटारून असं म्हटलं आणि अंजलीचा तो रागीट स्वरूप पाहून मीराच्याही अंगावर काटा आला. ती भावाकडे बघू लागली, पण भाऊही शांत राहिला. अंजलीने खोलीतले मीराचे जुने कपडे बाहेर काढून ठेवले व म्हणाली, याची आता इथे काहीही गरज नाही. मला जुने कपडे इथे दिसले नाही पाहिजेत. हे पाहून मीराचा संताप उसळला आणि ती म्हणाली, तोंड बंद कर अंजली वहिनी, आता जास्त झालं. मी इथे राहणार नाही. ननंद मीरा संतापून म्हणाली. तर अंजलीही म्हणाली, हा तर मग कोण अडवतंय? तुम्ही नेहमीच इथेच पडून राहता. जा ना, तुमचं घर सांभाळा. शेजारी लग्न झालं म्हणून इथे धडधडत आलीस? मीरा आईला रागाने म्हणाली, पाहतेस ना आई, वहिनीची जीभ किती लांबली आहे. तू काही का बोलत नाहीस? वहिनी झटकन म्हणाली, काय बोलेल? आज कुणी बोलून तर दाखवा. तुमच्या समोरच यांनी ना तुम्हाला खूप डोक्याला बसवलंय. तुम्ही आज मीच उतरवते. असं म्हणून अंजली मीराकडे चालली आणि तिच्या मागे उभा असलेला राजेशचा हात पकडून पुढे आणत म्हणाली, राजेश, तू विक्रमला तर सांगितलंस, पण आता सगळ्यांसमोर खरं सांगणं गरजेचं आहे. राजेश म्हणाला, मम्मी, ही रोज इथूनच जेवण मागवत होती. एके दिवस माझी मम्मी म्हणाली, रोज माहेरातून जेवण मागवणं बरोबर नाही. घरात तू स्वयंपाक करू शकतेस. आईने एवढं म्हटलं आणि हिचा राग आकाशाला गेला. आईला उलटसुलट बोलली, खूप नीच बोलली. इतकंच काय, आईला म्हणाली की वृद्धाश्रमात जा, आमच्यात भांडण लावत आहात. मग आईने रागात तिला सांगितलं, इतकंच आवडतंय माहेरचं जेवण तर माहेरातच राहा.
मीही तिला समजावत होतो, पण ही म्हणाली मी इथे कधीच येणार नाही आणि निघून गेली. आता तुम्हीच सांगा, माझ्या आईची काय चूक आहे? जर अंजली वहिनी घरात काही काम करत नसती, तर तुम्हाला उलट-सुलट बोलली असती, तर तुम्ही काय केले असते? ही कायमच फिरायचं बोलते आणि शॉपिंगचं बोलते. हे सतत कोणाला आवडेल? आईने म्हटलं होतं, जर गृहस्थी नीट बघ. तर हिचं तोंड वाकडं झालं. एवढ्या गोष्टीवर माहेराला येणार असेल तर कधीतरी मला पण राग येईलच. वारंवार घटस्फोट मागेल तर मीही देऊन टाकेन. हे ऐकून श्रीमतीच्या पायाखालची जमीनच सरकली. पहिल्यांदा त्यांना मुलीवर राग आला. अंजली म्हणाली, आई तुम्ही पहिल्यांदा मीराला तेव्हाच सुनवायला हवं होतं, जेव्हा हिच्या हातून तेल सांडून राजेशची आई घसरली आणि पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत, म्हणून मीरा डोक्यावर चढली आणि आता उतरायलाही तयार नाही. आता मीराचा घटस्फोट झाला तर त्याला तुम्हीच कारण असाल. हे ऐकून श्रीमतीचे डोळे उघडले. तेवढ्यात मीरा म्हणाली, राजेश खोटं बोलायची गरज नाही. तुझ्या आईनेच माझ्याशी गैरवर्तन केलं. श्रीमती संतापून मीराच्या गालावर चापट मारली आणि म्हणाल्या, दाखवू नकोस जावयासमोर उर्मटपणा. जितकी चादर आहे ना तितकेच पाय पसरावेत. चादरीबाहेर पाय काढलेस तर तू कुठेच राहणार नाहीस. आत्ताच्या आत्ता सासरी जा, नाहीतर आम्ही खूप वाईट ठरू. मीरा पुन्हा बोलणार होती, पण त्यांनी पुन्हा एक चापट मारली आणि म्हणाल्या, तुझ्या वहिनीला बघ, घर किती छान सांभाळते, कोणतंही काम बिघडत नाही. तिने तुझे सगळे नखरे सहन केले, पण तू नेहमी तिच्याशी उर्मटपणा केला. माझी चूक होती की मी काही बोलले नाही. आज जर तू सासरी परत गेली नाहीस तर मी विसरेन की तू माझी मुलगी आहेस. नाईलाजाने मीराला सासरी परत जावं लागलं, कारण तिला आज जाणवलं होतं की तिच्या सासरी भांडून माहेरात यायला फक्त एकच व्यक्ती कारणीभूत होती, तिची आई. आणि जेव्हा आईनेही तिला सुनावलं तेव्हा तिला समजलं की आता तिला असं करता येणार नाही, म्हणून सासरी राहणंच योग्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.